20 अंकावर जाऊन पोहोचले आणि समीकरण चेंडू मागे बदलताना आपण पाहतोय 9 चेंडू आणि 30 धावा. 9 चेंडू 30 धावा आणि आपण पाहतोय जर मन स्पोर्ट संघाला कमबॅक करायचा असेल तर विकेट प्राप्त करावे लागतील. यावेळेस पायावर आदळतोय परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय सचिन तारमुळे, कारण की समीकरण चेंज होताना आपण पाहतोय 8 चेंडू आणि 30 धावा आणि 8 चेंडू मध्ये जर विजय साजरा करायचा असेल तर 5 षटकार घेतले तरी विजय होऊ शकतो. सीके स्पोर्ट जर आणि तर क्रिकेटमध्ये येऊन थांबलाय, तो चांगला क्रिकेट खेळेल तो या सामन्यात विजय प्राप्त करेल. परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली होते जयेश भालेराव यांच्या माध्यमातून. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी, निर्धाव चेंडू जाईल आणि कमबॅक करून दाखवलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. एक षटकार जरूर आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची सांगता. ते मात्र समीकरण चेंज होताना 7 चेंडू आणि 30 धावा. 7-30 30 धावा 7 चेंडू. यावेळी चेंडू उंच आणि एकच धाव सचिन तारमुळे कंप्लीट करतोय. त्याला माहिती आहे शेवटचं षटक काही होऊ शकतंय आणि एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावसंख्या 24 या अंकावर जाऊन पोहोचले आणि इथून मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 29 धावा. आणि मी शेलार ते अंबाडी परिसराच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कॉमेंट्री करत असतो. एक सामना असा झाला होता वारेट आणि हिवाली, 6 चेंडूमध्ये 31 धावा हव्या होत्या वारेट संघाला आणि प्रथमेश ठाकरे या खेळाडूने 5 चेंडूमध्ये 31 धावा पूर्ण केल्या होत्या. क्रिकेट सांगून जातोय आपण जर शेवटच्या क्षणापर्यंत राहिलो तर कोणताही सामना कुठेही फिरू शकतोय. आणि जर सचिन तारमुळे शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर हा सामना खिचात घेऊन जाऊ शकतोय. परंतु जर आणि तर आणि शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे भाकीत अजून कोण करू शकले नाही. आणि जर सचिन तारमुले साठी सुवर्ण संधी, सामना जिंकला तर अभय पाटील यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक दिलं जाईल सचिन तारमुले साठी. परंतु समोरच्या फलंदाजाला मी सुद्धा जखडून ठेवू शकतोय, इथंच दाखवून देतोय आपल्या संघासाठी. 5 चेंडू आणि 29 धावा. यावेळेस सुरेख डिलिव्हरी, गती परिवर्तन, थोडंसं गती परिवर्तन केलं आणि सचिन तारमुळे राम राहिला. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. 4 चेंडू 29 धावा. ते मात्र पगड जड झालंय मन स्पोर्ट संघाचं, कारण की 4 चेंडूमध्ये 29 धावा. कुठेतरी गोलंदाजी चुकीची झाली तरच सामना सीके स्पोर्ट संघ जिंकू शकतोय. यावेळेस स्वीपचा फटका, सरळ चेंडू स्वेलिंग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी निघून जातोय. धन्यवाद विजय. आणि इथे मात्र 3 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरी आले तरी हार पत्करावी लागेल सीके स्पोर्ट संघाला. परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर सागर पाटील. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने स्ट्राईकवर तुषार पाटील येतोय. ते मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. आता मात्र औपचारिकता बाकी राहिले. पराजयाच्या छायामध्ये सीके स्पोर्ट संघ दिसतोय. विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय महंत स्पोर्ट संघ. यावेळेस षटकार जरूर आलाय परंतु पराजयाच्या छायेमध्ये आपण पाहतोय सीके स्पोर्ट संघाला.
तर विनंती असेल जीवांश 11 संघ आपण कुठे असाल आपला कर्णधार नाणेफेकीसाठी लगेच पाठवून द्या. आमचे पिळंच्या बुद्रुकचे रामदास हरिभाऊ पाटील यांचं व्यासपीठावर आगमन होतंय. GPPL 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस सरळ चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून 6 धावांसाठी, परंतु विजय होतोय मनस्फोट संघ. कॉंग्रेच्युलेशन मनस्फोट. हार्डलक टू CK स्पोर्ट. सचिन तारमिले, तुषार पाटील, योगेश गायकर. चला जीवांश 11 संघाचा कर्णधार आणि मनस्फोट संघाचा कर्णधार आपण तोरिया या सेकंड सेमी फायनलचे आपण नाणेफेक करणार आहोत. जाईल मनस्फोट आणि जीवांश. त्या दरम्यान आपण या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल धुवाधार फलंदाजी राहिली होती. अमर पाटील तो ठरतोय या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार त्याला दिला जाईल. 41 धावा पहिल्या इनिंग मध्ये महत्वपूर्ण पाया रचला होता. 52 धावा ज्या रचल्या गेल्या त्याच्यामध्ये 41 धावा या अमर पाटील याच्या होत्या. अमर पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. आपण यायचंय. थँक्यू सो मच सुनील पाटील. तर सामनावीराचा पुरस्कार आपण व्यासपीठावर देणार आहोत अमर याला. सुरेख फलंदाजी अमरची पाहायला मिळाली. 41 धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. सलामीला आला होता अमर आणि खूप चांगली पायाभरणी त्याने आपल्या संघाला करून दिली. एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय आणि हा सामना जिंकण्यामध्ये देखील त्याचा सिंहाचा वाटा आहे. महन स्पोर्ट्स संघाची सुरुवात तेवढी खास नव्हती या स्पर्धेमध्ये, मात्र काय जबरदस्त बाउन्स बॅक त्यांनी केलेला आहे. प्लेऑफ साठी क्वालिफाय केला आणि प्लेऑफ मधील एलिमिनेटर मध्ये त्यांनी विजय प्राप्त केलाय. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. सन्माननीय अभयजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण मेडल द्यायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख पारितोषिक देखील दिलं जात आहे. अभय पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक फलंदाज अमरसाठी. सन्माननीय रामदास पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण पुढील पारितोषिक द्यायचं आहे. गिफ्ट हॅम्पर महेंद्रजी शिलार यांच्या माध्यमातून हे स्वीट बॉक्स आपण देतोय. वेल प्लेड अमर. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. तर पुढचा सामना जो सेकंड क्वालिफायर असणार आहे, अर्थात सेमीफायनल मॅच तुम्ही म्हणू शकाल. जिंकणारा संघ फायनलमध्ये असणार आहे. GI11 संघ तर आधीच फायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि आता सेमीफायनल नंबर 2 त्या सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. जीवांश 11 विपक्ष महन स्पोर्ट्स. पाहुण्यांना विनंती असेल सन्माननीय अभयजी पाटील साहेब आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्या शुभास्ते नाणेफेक करण्यात येईल. धन्यवाद सदाबहार समालोचक अजय गरज सर. तर नाणेफेक केली जाईल महन स्फोट विपक्ष 11 संघाचा कर्णधार मयूर पाटील उर्फ होंडो आणि महन स्फोट संघाचा कर्णधार सागर पाटील. तर पाहुणे येतात तिथपर्यंत सेकंड सेमीफायनल आहे. महत्वपूर्ण सामना आहे. पाटील काय रणनीती बनवली, बी प्लॅन तयार केलाय की जे क्रिकेट आपण लीग मध्ये खेळलाय तोच खेळण्याचा प्रयत्न असेल? तोच खेळण्याचा प्रयत्न करू. सागर पाटील. तर आमचे पाहुणे अभय पाटील जी यांच्या समवेत जोडले गेलेत नाणेफेक कक्षामध्ये. तर मी अभय पाटील यांना विनंती करतो या सामन्याचे नाणेफेक. कोण बोलतंय? तर जीवांश 11 संघाकडून तर काटाचा कॉल गेलाय, काटाचा कॉल पडलाय. तर मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर नाणेफेक जिंकले जीवांश 11 संघानं, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. काय निर्णय असेल? शतरक्षण. धन्यवाद. तर इथे नाणेफेक जिंकले जीवांश 11 संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रण दिले ते महन स्पोर्ट्स संघाला फलंदाजीसाठी. माझे साथी समालोचक सज्ज आहेत कॉमेडी बॉक्स मध्ये. सदाबहार समालोचक अजय गरज सर.
थँक्यू सो मच सुनील पाटील. व्यासपीठावर अनेक पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय दिलीप जाधव साहेब देखील या व्यासपीठाची आणि या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलेलं आहे. लोणार गावासाठी जबरदस्त गोलंदाजी त्यांची राहिलेली आहे. क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत आणि त्यामुळेच ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या व्यासपीठावर ते उपस्थित झालेले आहेत. इतर पाहुणे देखील तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर दुसऱ्या क्वालिफायरला इथे सुरुवात केली जाणार आहे. जीवांश 11 विरुद्ध महन स्पोर्ट्स. नाणेफेकीचा कौल प्राप्त केलाय. जीवांश 11 प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चेंडू चॉईस करून घ्यायचे आहेत दोन्ही संघांचे कॅप्टन्स. आपण यायचं आहे, चेंडू चॉईस करून घ्या आणि लगेच सामन्याला सुरुवात देखील करायची आहे. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल. तर व्यासपीठावर नुकतंच आगमन झालंय. रामदास पाटील यांचा सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार केला जातोय. व्यासपीठावर आपण पाहू शकता रामदास हरिभाऊ पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय सचिन तारमुले आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सत्कार करायचा आहे. स्वागत आणि सत्कार केला जातोय. व्यासपीठावर आपण पाहू शकता मायेची शाल आणि शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार केला जातोय. रामदास हरिभाऊ पाटील पिळंजे आपला बोमेल बेल आमच्या व्यासपीठाला लाभला. धन्यवाद, आभार असतील. तर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं जीवांश 11 संघ, कारण की आपल्याला मेगा फायनल खेळवायचे. टाइम वेस्ट करू नका मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही, आपण सुद्धा थांबू नका. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. जीवांश 11 टीम जब लीग मैचेस समाप्त हुए थे तो दूसरे पायदान पर रही थी और उसी वजह से उनको एक और मौका मिल रहा है. पहले क्वालिफायर में वो हार गए थे JI 11 के विरुद्ध, लेकिन अब एक और मौका उनको मिला है. ये नॉकआउट मैच है. यहाँ पर जो टीम जीतेगी वो फाइनल में पहुंचेगी और हारने वाली टीम की चुनौती खत्म हो जाएगी इस टूर्नामेंट में. आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत. ग्राम पंचायत पिळंजे प्रीमियर लीग 2022 में आज सुबह से ही काफ़ी सर्द हवाएं मैदान के ऊपर से गुजर रही है और अभी भी वो तेज़ हवाएं बह रही है. मौसम काफ़ी ठंडा रहा है पूरे दिन भर. दीप पाटील व्यासपीठाचा संपर्क साधा. दीप रामदास पाटील आपण कुठे असाल तर व्यासपीठाचा संपर्क साधा. तर क्षेत्रक्षण लावून घ्या जीवांश 11, टाइम वेस्ट करू नका. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. मन स्पोर्ट फलंदाज आपण पाहतोय सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय मैदानामध्ये जीवांश 11 विपक्षात मन स्पोर्ट. खास तौर पर सुनील, हम देख रहे हैं कि महन स्पोर्ट्स का जो प्रदर्शन है उसमें लगातार निखार आता चला जा रहा है. जैसे जैसे वो मैचेस खेल रहे हैं उनका प्रदर्शन काफ़ी अच्छा देखने को मिल रहा है. तर व्यासपीठावर आगमन होतंय धर्मा पाटील साखरोली, एक लेजेंडर क्रिकेटर. साखरोली संघाकडून सातत्याने क्रिकेट खेळलं गेलंय. त्यांचं GPPL 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. महन स्पोर्ट्स की सलामी जोड़ी अब क्रीज पर पहुंचती हुई पारी की शुरुआत करने के लिए अमर और उनके साथ कृतिक ठाकरे. तीन ओवर का ये सेमीफाइनल मुकाबला. IPL में जिस तरह से हम प्लेऑफ्स देखते हैं उसी तरह से यहाँ पर प्लेऑफ रखा गया है और उसके चलते जीवांश 11 को ये दूसरा मौका मिला है, लेकिन ये आखिरी मौका हो सकता है क्योंकि यहाँ पर हारे तो फिर दोबारा मौका मिलने वाला नहीं है.
और महन स्पोर्ट्स के लिए भी वही तो बात लागू होती है कि उनके लिए भी ये आखिरी चांस ही है एक तरह से। जीतेंगे तो फाइनल खेलेंगे, हार जाएंगे तो फिर खत्म हो जाएगी। एक अच्छा मैच होता है, दोनों भी बढ़िया टीमें हैं। जीवांश 11 ने लीग मैचेस में बहुत अच्छा प्रदर्शन किया था। अमर स्ट्राइक लेने की तैयारी में, पिछले मैच के हीरो है। 41 रन बनाए थे उन्होंने पिछले मैच में। और पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए अक्षय पाटिल। खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद, हल्की सी पीछे रखी हुई गेंद, हुक किया गेंद हवा में, वहां पर खिलाड़ी मौजूद है, मयूर कैच नहीं कर पाए। कितने ही कैचेस ड्रॉप हुए हैं इस टूर्नामेंट में और उसमें मयूर का काफी बड़ा योगदान है, मैं समझता हूँ। गेंद ने उनका काफी ज्यादा पीछा भी किया है और बहुत से कैचेस उनके हाथों से छूटे हैं। पहली गेंद पर जीवनदान मिला है अमर को और ये बहुत भारी पड़ सकता है, महंगा साबित हो सकता है जीवांश 11 के लिए। सिंगल के साथ अमर का खाता खुलता हुआ, महन स्पोर्ट्स का खाता खुलता हुआ। आणि पहिल्या चेंडूवर झेल सोडलाय अमर या फलंदाजाचा, मागच्या मॅचचा हिरो कुठेतरी या मॅचमध्ये रन्स त्याच्या बॅटमधून आल्या तर ही कॅच कुठेतरी सांगून जाईल. यावेळेस थोडंसं फंबल होतंय परंतु कव्हरिंग केलं जात आहे. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एक धावेने धावसंख्या आपण पाहतोय 2 या अंकावर जाऊन पोहोचले. बहुत अच्छी अपॉर्चुनिटी वहां पर आई थी पहली गेंद पर अमर को आउट करने की, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए फील्डर। और अमर बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, तगड़े बाज है। बहुत अच्छी गेंद इस बार पैरों में उलझ रह गई थी, हल्की सी आह निकली गेंदबाज के मुंह से। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अक्षय एक चतुर बॉलर है, वो जानते हैं कि कौन सी रफ्तार से किस बैट्समैन के सामने बॉलिंग तेज करना है, किसके विरुद्ध धीमा डालना है। लेंथ का परिवर्तन उनका बहुत अच्छा रहता है। फिर से धीमी गति की गेंद, इस बार ग्लांस कर दिया है, फाइन खेला है, फाइन लेग की तरफ फील्डर पहुंचे हैं जरूर है। दो खिलाड़ी वहां पर प्रयासरत, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाए अमर को। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन बिना किसी नुकसान के। थोड़ी धीमी शुरुआत है फिलहाल। रनों की रफ्तार को बढ़ाने का प्रयास जरूर करना होगा क्योंकि केवल 3 ओवर का मैच है, ज्यादा समय बल्लेबाज बर्बाद नहीं कर सकते हैं। और अभी तक सुनील काफी अच्छा ओव्हर घट रहा है अक्षय का। अगदी बरोबरच, कारण की आतापर्यंत 4 चेंडूची हाताळणी झाली आणि 4 धावा धावपळकावर लागल्यात. एकंदरीत पाहिले तर पहिल्या षटकाची चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन किया जा रहा है। समय का ख्याल रखना है प्लीज। जीवांश 11 की कैप्टन से रिक्वेस्ट है कि समय बर्बाद ना करे। मिड ऑफ की दिशा में एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर की तरफ है बल्कि, और एक पॉइंट पर फील्डर रखा गया है। ये 2 ही खिलाड़ी सर्कल के अंदर है, विकेट कीपर और बॉलर के अलावा बाकी के 7 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए गए हैं। दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट। अगली गेंद दाई नेट से वो विकेट, और नीचे रहती हुई गेंद थी, ऑन साइड में खेलना चाहते थे, बैट्समैन बीट हुए, विकेट कीपर से भी रुकी नहीं और उसके चलते 22 के रूप में 1 रन। रन्स बनाने के लिए काफ़ी ज़्यादा संघर्ष करना पड़ रहा है इस मुकाबले में दोनों भी सलामी बल्लेबाजों को। अगदी बरोबर, आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. इथून 5 धावा धावपळकावर लागल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षय पाटीलजी. जकडून ठेवले फलंदाजांना, कुठलाही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिला नाही या षटकामध्ये. ओवर की आखिरी गेंद, फुल लेंथ गेंद, इस बार फिर से बीट किया है बैट्समैन को। एक और शानदार गेंद और इसके साथ ही ये शानदार ओवर समाप्त होता हुआ अक्षय का। स्कोर केवल 5 रन बिना किसी नुकसान के। जबरदस्त गेंदबाजी, लाइन ऑफ अटैक बहुत बढ़िया था। ऑफ स्टंप के बाहर ज्यादातर खिलाने की कोशिश की, गति में अच्छा खासा परिवर्तन किया और गेंदों की जो लेंथ थी उसमें भी थोड़ा सा हमने अल्टरेशन देखा, बदलाव देखा और उसका काफी फायदा हुआ है अक्षय को। दबाव उन्होंने दोनों सलामी बल्लेबाजों के ऊपर। अमर 3 पर बैटिंग करते हुए, कृतिक खेल रहे 1 पर। 1 रन 22 के रूप में बना है। इस तरह से पहले ओवर के बाद स्कोर केवल 5 रन। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्यात, एक
महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय आणि चांगली कामगिरी करताना आयकॉन प्लेयर अक्षय पाटील. जी हाँ, आइकॉन का जो टैग है उसके अनुसार ही उन्होंने प्रदर्शन किया है. लगातार अच्छा प्रदर्शन अक्षय का. बल्लेबाजों को कुछ अलग करना होगा तेजी से रन्स बनाने के लिए. अब केवल 2 ओवर्स पारी में शेष है. नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए जयेश. शॉर्ट पिच गेंद, मौका जरूर था बैट्समैन के पास, फायदा तो नहीं उठा पाए हैं लेकिन 1 रन यहाँ पर जरूर पूरा किया जा रहा है. गेंद और बल्ले में संपर्क नहीं हुआ था. 22 का इशारा अंपायर द्वारा. शॉर्ट पिच गेंदों पर हमने देखा यहाँ पर बड़े बड़े हिट्स लगाए हैं बल्लेबाजों ने. ऑन साइड में खासतौर पर दाहिने हाथ के बल्लेबाजों के लिए तेज हवाएं भी बह रही है और पुल शॉट, हुक शॉट जब भी खेले गए हैं, स्लॉक स्वीप कहिए आप, स्वीप शॉट, उसमें ज़्यादा रन्स बनाए हैं बल्लेबाजों ने. आणि एक हवेचा पुरेपूर फायदा उठवलाय फलंदाजानं. जर या मैदानाचा आपण विचार केला, पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, संधी बनू शकते परंतु मयूर पाटील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. यावेळेस रनआउट होतोय कृतिक ठाकरे. पहिला गडी बाद होतोय मॉनस्पोर्ट संघाचा. और कहीं ना कहीं ये होने वाला था. एक तो फुल टॉस गेंद का फायदा भी नहीं उठा पाए, रन्स तेजी के साथ नहीं आ रहे थे, तो ऐसे में सिंगल को डबल में कन्वर्ट करने की कोशिश की. इस बार बहुत अच्छा एफर्ट वहाँ पर मयूर का. पहले ओवर में कैच ड्रॉप हुआ था उनके हाथों से, लेकिन इस बार एफर्ट बहुत अच्छा था. कैच तो नहीं था ये क्योंकि बहुत आगे गिरी थी, लेकिन गेंद को रोका उन्होंने और तुरंत उठाकर थ्रो किया. रन आउट हो गए बैट्समैन कृतिक ठाकरे. कृतिक ने बनाए केवल 2 रन. टीम का स्कोर है 7 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर का खेल प्रगति पर है इस समय. महंत स्पोर्ट्स टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई इस सेमीफाइनल मुकाबले में जीवांश 11 के विरुद्ध. जीतने वाली टीम फाइनल मुकाबला खेलेगी JI 11 के विरुद्ध. और JI 11 फाइनल मैच खेलना डिजर्व भी कर रही थी मेरे ख्याल से. जिस तरह से उन्होंने पूरे टूर्नामेंट में प्रदर्शन किया, लीग मैचेस में 6 मैच में से उन्होंने 5 मैच जीते थे, तो सबसे बेहतरीन प्रदर्शन इस टूर्नामेंट में JI 11 का रहा है. नए बैट्समैन कैप्टन सागर आए हैं. अगली गेंद दाईं से ओवर द विकेट. निकल के मारा है, ऑन साइड में स्विंग किया है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. ओहो, मिसफील्ड और फायदा मिलेगा बल्लेबाज को. 2 रन पूरे. हालांकि सिंगल डबल से यदि रन्स बनते रहेंगे तो पारी में हो चुकी है और 9 ही रन बने हैं. आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय कुठलाही मोठा फटका या इनिंग मध्ये आतापर्यंत आलेला नाही. सीमापार चेंडू धाडू शकला नाही फलंदाज. ये गेंद जा सकती है मैदान के बाहर. जी हाँ, बिल्कुल शानदार छक्का. भिवंडी शहरान एकत्र असा भारी हाय बॅट्समन वारेट वाल्या प्रथमेश दादाच करोडो झाल्यात फॅन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच करोडो झाल्यात फॅन. परंतु पहिल्या षटकामध्ये अक्षय पाटीलने आयकॉन प्लेयरने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आयकॉन प्लेयर स्ट्राईक एंडला सागर पाटील आपला रंग दाखवताना. जी हाँ, सागर की गहराई कहा जाता है कि किसने नापी है, और इस सागर की बल्लेबाजी में भी काफी गहराई है. हालांकि गेंद बुरी नहीं थी लेकिन शॉट बहुत ही उम्दा जमाया गया था. ऑन द राइज खेला था, लॉन्ग ऑन के ऊपर से थ्रू द लाइन. बहुत ही शानदार सिक्सर. इस सेमीफाइनल मुकाबले का ये पहला छक्का. स्कोर उछलता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पर. जयेश एक बार फिर से. इस बार थोड़ी नीची रही थी गेंद, ऑन साइड में खेलना चाहते थे, अंदर की तरफ थोड़ी सी आई थी. टप्पा पड़ने के बाद अच्छी गेंद रही, बैट्समैन को बीट करने में कामयाब हुए. अच्छी वापसी जयेश द्वारा. अभी भी एक गेंद उनके ओवर में शेष है, यानी कि कुल मिलाकर 7 गेंदें अब पारी में बची हुई है. और 7 गेंदों में क्या और 15 रन जोड़ सकते हैं बल्लेबाज. ऐसा होता है तो 30 रन बनाए जा सकते हैं, और 30 रन भी मेरे ख्याल से 3 ओवर के खेल में एक फाइटिंग टोटल हो सकता है. अगदी बरोबर. 3 षटकामध्ये 30 धावा जरी झाल्या तरी फायटिंग स्कोर होऊ शकतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर संधी होऊ शकते, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेने धावसंख्या 16 या अंकावर जाऊन पोहोचते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. केवल 8 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं. अभी तक तो खेल जो चला है वो कहीं ना कहीं बॉलर्स के पक्ष में चला है. जीवांश 11 के कैप्टन ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है और वो उनका डिसीजन काफ़ी सही जा रहा है.
खुश रहेंगे कप्तान। अभी तक जिस तरह से गेंदबाजी हुई है, पहले ओवर में 5 रन मात्र खर्च किए थे अक्षय ने। जयेश के ओवर में ज़रूर एक बड़ा हिट लगा, लेकिन कुल मिलाकर 11 रन उन्होंने खर्च किए, तो बहुत अधिक रन उन्होंने भी खर्च नहीं किए हैं। पारी को पेस करने का प्रयास जरूर कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज। अमर अभी भी डटे हुए हैं क्रीज पर, लेकिन अमर ने अभी तक सिर्फ 3 ही रन बनाए हैं। खासतौर पर पिछले ओवर में ज़्यादा स्ट्राइक उनको मिला नहीं। अभी भी हम देखें तो अमर नॉन स्ट्राइकर सेन पर है, स्ट्राइक है सागर के पास। 9 पर बैटिंग करते हुए सागर, इस बार ऊपरी किनारा लगा है, विकेट कीपर कैच करने का प्रयास कर रहे थे, लेकिन कैच ड्रॉप थोड़ा सा मुश्किल जरूर था। पीछे की भागते हुए गेंदबाजी की शुरुआत की है इस आखिरी ओवर में यश पाटिल ने। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 1 विकेट के नुकसान पर। 17 धावा झाल्या तर धावपळकावर इथून मात्र खतरा कोणत्या संघाला जाणवल, कारण की 17 धावानंतर आता 5 चेंडू राहिले त्या इनिंग मधले गोलंदाज सज्ज होईल यश पाटील गोलंदाजी मार्कवर। वैसे खतरा तो महंत स्पोर्ट्स को ही ज़्यादा नज़र आ रहा है, लेकिन अमर है, अमर कभी भी बड़े हिट्स लगा सकते हैं। ओ ये गेंद लगभग ओवर पिच बन रही थी, लेकिन बहुत दूर से खेलने का प्रयास किया था। दूसरे रन का प्रयास, हल्का सा मिसफील्ड, उसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज 2 रन पूरे। बड़े स्ट्रोक्स जब आते नहीं है तो इस तरह से आपको सिंगल को डबल में कन्वर्ट करना होता है, ताकि स्कोरबोर्ड आपका अच्छे से चलता रहे। अब केवल 4 गेंदे पारी में शेष। अमर के लिए ऑन साइड में काफ़ी ज़्यादा प्रोटेक्शन, एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी, डीप मिड विकेट है, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन पर है। शॉट गेंद हुक किया है, इस बार केवल ऊपर खेल बैठे, ज़्यादा दूर नहीं, और ये कैच ड्रॉप। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर आसान सा मौका था, लेकिन फील्डिंग कहीं ना कहीं थोड़ी साधारण स्तर की रही है। हमने देखा है कि ग्राउंड फील्डिंग भी उतनी अच्छी नहीं रही है, कैचेस भी काफ़ी सारे ड्रॉप्स हुए हैं, लेकिन उसका फायदा बल्लेबाज ज़्यादा उठा नहीं पाए हैं। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 1 विकेट के नुकसान पर। सरल अवसर था कहीं ना कहीं फील्डर के लिए। तर विनंती असेल गुरुनाथ पाटील, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा। GPPL 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। और इसी बीच दीपक पाटिल द्वारा एक शानदार कैच, विकेट का पतन होता हुआ। ओल्ड इज गोल्ड, दीपक पाटिल, गुड कैच। फाइनल मुकाबले में महंत स्पोर्ट्स 21 पर गिरा है दूसरा विकेट, और अब केवल 2 गेंदे पारी में शेष है। अच्छी गेंदबाजी इस ओवर में भी देखने को मिल रही है यश पाटिल द्वारा। यश को सफलता मिली है। स्ट्राइक इस समय सागर के पास, कदमों का इस्तेमाल, स्विंग कर दिया ऑन साइड में, जन्नाटेदार स्ट्रोक, सीधे वीआईपी डाइस के ऊपर 6 रन। सागर का ये दूसरा सिक्सर, कप्तान अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए। फिर से कदमों का इस्तेमाल किया, इस बार टॉप एज और आउट हो जाएंगे। जी हाँ, आसान सा कैच विकेट कीपर के लिए। तो अंतिम गेंद पर भी यश को विकेट मिला है। इस तरह से पारी समाप्त होती हुई महंत स्पोर्ट्स की। 3 ओवर के पश्चात उन्होंने बनाए हैं मात्र 27 रन 3 विकेटों के नुकसान पर, और फाइनल में पहुंचने के लिए जीवांश 11 के सामने 28 रनों की चुनौती। तर पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला। 27 धावा धावपळकावर लावल्यात महंत स्पोर्ट्स संघानं। 28 धावांचं आव्हान ठेवलं जीवांश 11 संघाला।
तर व्यासपीठावर स्वागत आणि सत्कार केला जाईल. नुकतंच आगमन झालं या गुरुनाथ पाटील यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय सचिन तारमळे आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. ज्येष्ठ नागरिक देपोळी यांचं स्वागत आणि सत्कार केला जातो या व्यासपीठावर. माय आणि शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार केला जातोय व्यासपीठावर. त्यानंतर धर्मराज पाटील यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करेन सचिन तारमले आपण आपल्या शुभ हस्ते धर्मराज पाटील साखरोली यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. मायेची शाल आणि शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार केला जातोय व्यासपीठावर. आपला बहुमूल्य वेळ आमच्या व्यासपीठाला लाभला. धन्यवाद, आभार असतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मनस्फोट जीवांश 11 आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा, कारण की आपल्याला मेगा फायनल GPPL 2022 सर्वांचं पुन्हा एकदा ग्रामपंचायत पिळंजे प्रीमियर लीग 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत. सेमीफायनलचा सामना आपल्या समोर रंगतोय. 28 धावांचं टार्गेट 3 षटकांमध्ये सेट करण्यात आलेलं आहे मन स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. त्यांच्या विरोधात संघ आहे जीवांश 11. चांगली गोलंदाजी केली जीवांश 11 संघाच्या गोलंदाजांनी. अक्षय, जयेश आणि यश तिन्ही गोलंदाजांनी चांगला मारा केलाय आणि त्यामुळेच आता फक्त 28 धावा त्यांना विजयासाठी बनवायच्या आहेत. मात्र महन स्पोर्ट्स देखील एक चांगला संघ आहे आणि त्यांनी देखील चांगला खेळ सादर केलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांच्याकडे देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे, त्यामुळेच ह्या मॅचमध्ये भरपूर चुरस तुम्हाला कदाचित पाहायला मिळू शकते. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सचिन सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अक्षय. पहिलाच बॉल खेळायचं होतं मिड विकेटला. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड ऑनला. मिसफील्ड झाली आहे, मात्र एकच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलं आहे फलंदाजांच्या माध्यमातून. तर पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. अकाउंट ओपन होत असताना जीवांश 11 संघाचं GPPLचं हे तिसरं पर्व. अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल फेस करेल बॅट्समन यश. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला नाही. डाव्या यष्टीच्या बाहेरचा हा बॉल आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. स्क्वेअर मारा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बिनबाद 2. प्रतिषटक 9.33च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत. निश्चितच एक फायटिंग टोटल तर उभी केलेली आहे महन स्पोर्ट्स संघानं. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा बॉल खाली राहिलाय. डॉट चेंडूची सांगता होते. ह्या स्पॉटवर ज्या ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्या त्या गोलंदाजांना थोडंफार यश मिळालेलं आहे. आणि ओव्हरऑल स्पर्धेचा आपण विचार केला तर गोलंदाज फलंदाज दोघांसाठी खेळपट्टी चांगली राहिलेली आहे. चांगली टेक्निक तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगल्या धावा देखील बनवू शकता या खेळपट्टीवर.
दुरून ड्राईव्ह केला, यावेळेस मिस टाइम फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये झेल आहे आणि झेल टिपला जातोय. जयेश भालेरावच्या माध्यमातून पहिला धक्का जीवांश 11 संघाला. स्पोर्ट्स संघ मैदानाच्या आतमध्ये आणि महंत भालेराव आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिशय खुश. जयेश भालेराव यांचे सुपुत्र जयेश भालेराव यांनी झेल टिपलाय. सुरेख फटका, यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅटमधून संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आणि आता येथून जर षटकार फलंदाजांनी मारला तर आई गावदेवी देपोली संघाचे स्पॉन्सर नयन पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पुन्हा एकदा उडवलाय बॉल. ठिकाणी पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाचं सचिन पाटीलनं झेल टिपलाय. धावसंख्या 8 असताना हा दुसरा धक्का लागलाय जीवांश 11 संघाला. टार्गेट आहे 27 धावांचं. पहिलं षटक मार्गस्थ, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकामध्ये. म्हणजेच 13 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 20 धावा आणि या झेलसाठी अभय पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे सचिन पाटील यांच्यासाठी. गोलंदाज देखील सचिन आहे आणि क्षेत्ररक्षक देखील सचिन होता ज्याने झेल टिपला. दोन नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, टायमिंग चांगलं साधलंय. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर मध्ये. फिल्डर तिकडे तैनात आहे, मिसफील्ड होते, त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट. कोण बॅट्समन येतो आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 28 धावांचा पाठलाग केला जातोय या सेमीफायनल मॅच मध्ये जीवांश 11 टीमच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे 2 बाद 10. उर्वरित 2 षटकांमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 18 रन्स टू गेट इन रिमेनिंग 2 overs. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आहेत जयेश आणि सुनील. सुनील हे एक सिनियर खेळाडू आहेत. जयेश एक युवा अष्टपैलू खेळाडू आहे आणि एक आत्मविश्वास वाढवणारा फटका आपण जयेशच्या बॅटमधून पाहिलाय. सामना अजूनही आपण पाहायला गेलो तर दोलायमान स्थितीत आहे. सामना कुठल्याही बाजूने जाऊ शकतो. नवीन षटकाला सुरुवात करेल सागर. सागरचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, सुरेख बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल होता. चांगला बॉल जरूर होता, मात्र यष्टिरक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच 22च्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे. एक धाव येथे आपण पाहतोय सुनील लाख मोलाची आहे. एक धाव येथे वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे फिल्डर्सना तसेच विकेट किपरला. अगदी बरोबरच, कारण की आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि खर्च कमी करावा लागेल क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला. पुढचा बॉल फेस करेल जयेश. ड्राईव्ह करायचा होता, मात्र थोडासा उसळलेला बॉल होता. एक्स्ट्रा बाउन्स होता उजव्या यष्टीच्या बाहेर. खूप चांगली गोलंदाजी सुरुवातीपासूनच चांगल्या रिदममध्ये सागर. बॅटिंग देखील खूप चांगली केली सागरने. 2 षटकार ठोकले होते आणि त्याच्याच चांगल्या खेळीच्या जोरावर संघ 27 धावांपर्यंत मजल मारू शकला 3 षटकांमध्ये. आणि आता गोलंदाजी देखील तेवढीच दर्जेदार करताना दिसतोय सागर. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर. यावेळेस मात्र खूप बाहेर होता बॉल. वाईटचा इशारा पंच परवेश शेख यांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे 12 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 चेंडू 16 धावा. जास्त कठीण समीकरण तर नाहीये, मात्र सेमीफायनल सामन्याचं प्रेशर जरूर असेल सर्वच खेळाडूंवर.
ज्यावेळेस डाऊन द ग्राउंड लॉक केला हा षटकार. माझी जानू माझा मूड आता मात्र पारड जड होताना दिसतंय जीवांश 11चं. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू शिल्लक. चांगली बॅटिंग करत असताना जयेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र मिस्टर फटका आणि सोपा झेल माध्यमातून बिग विकेट. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज सागर. तुझ्यामुळे झाला राणी मा टप्प्याचा बॉल होता. अतिशय वेगवान चेंडू होता. फुल अँड स्ट्रेट एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय रवी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर हे षटक कंप्लीट झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जीवांश 11 संघाची धावसंख्या 4 बाद 18. शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. सामना कुठल्या बाजूने जाईल हे सांगता येणार नाही. अजूनही दोन्ही संघांकडे समसमान संधी आहे. अतिशय चांगलं क्रिकेट दोन्ही टीम्सच्या माध्यमातून, महंत स्पोर्ट्स आणि जीवांश 11च्या माध्यमातून. अगदी बरोबरच, कारण की असं वाटलं होतं की 9 चेंडूमध्ये 11 धावा पाहिजेत, परंतु त्यानंतर काय गोलंदाजी सागर पाटीलने केली. असं वाटलं होतं पारड जड झालंय जीवांश 11चं, परंतु कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळते सागर पाटील यांची. निश्चितच सोपं समीकरण वाटत होतं. 9 चेंडूमध्ये 10 धावा पाहिजे होत्या. षटकार आले तर फक्त 10 धावांची गरज होती 9 चेंडूमध्ये. मात्र बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलं आणि शेवटचा बॉल देखील डॉट टाकलाय. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज कृतिक ठाकरे राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅटची कट लागली, बॉल ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेगला. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चेंडूवर आलाय. 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे. चित्त थरारक अवस्थेत जाताना दिसतोय हा सेमीफायनलचा सामना. 5 चेंडू उर्वरित आहेत आणि या 5 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. जबरदस्त क्रिकेट. गोलंदाजीमध्ये 2 विकल्प होते, 2 पर्याय होते. एक कृतिक ठाकरे होता आणि एक बॉबी होता. मात्र कृतिकची निवड करण्यात आलेली आहे आणि पहिला बॉल तर चांगला टाकलाय कृतिकनं. पेस व्हेरिएशन त्याचं पाहण्यासारखं असतं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रवी. टप्प्याचा बॉल अक्षरशः खेचलाय ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मात्र चेंडूची फेक ॲक्युरेट नाहीये. धावा कंप्लीट. 1-1 धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे मला असं वाटतं फिल्डरने, कारण थेट फिल्डरच्या हातात बॉल गेला होता. त्या ठिकाणी लगेच थ्रो करण्याची आवश्यकता होती. थोडासा वेळ घेतला तिथे फिल्डरनं आणि थ्रो देखील तेवढा चांगला नव्हता. 2 धावा मिळाल्या. आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता आहे जीवांश 11ला. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी बरोबरच, कारण की दर्पण असेल, प्रेशर असेल गोलंदाजावर, प्रेशर असेल फलंदाजावर. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, प्ले अँड मिस. गुड डिलिव्हरी, अँगल डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय. राऊंड द विकेटचा चांगला मारा पाहायला मिळतोय गोलंदाज कृतिकच्या माध्यमातून. अतिशय महत्वाचा हा डॉट बॉल येतोय आणि आता समीकरण 3 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. चेजिंग कंपल्सरी.
किमान एक मोठा फटका मला असं वाटतं की खेळावा लागणार आहे फलंदाजांना. क्षमता देखील आहे ती फलंदाजांमध्ये. मोठा फटका, बॉल हवे, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी नाही नाही नाही. 2 धावा कंप्लीट. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होताना दिसतोय आपल्याला. खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये GPPL चा विजय होताना दिसतोय. 2 चेंडू 5 धावा. अगदी बरोबर. कारण की JPPL चा विजय होताना आपण पाहतोय. कोणताही संघ विजय होईल, परंतु क्रिकेटचा विजय होताना आपण मैदानात पाहतोय. सर्वच क्रिकेट रसिक या सामन्याची उत्कंठेने वाट पाहत होते. हो, यावेळेस स्विंग करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळला. एक धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. शेवटच्या बॉलवर आता चौकाराची आवश्यकता आहे. 4 धावांची आवश्यकता शेवटच्या बॉलवर. धावसंख्या झाली 4 बाद 24. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. एक चेंडू 4 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुनील, गोलंदाज आहे कृतिक ठाकरे. काय घडेल या चेंडूवर. चेंडू 4 धावा, 4 धावा, एक चेंडू. आणि बॅटच्या आतली कडा लागली आहे. विकेट किपर कडे जातोय बॉल. फलंदाज धाव बाद. आणि याच बरोबर हा सेमीफायनलचा सामना जिंक महान स्पोर्ट्स संघानं फक्त 27 धावा बनवल्या होत्या. आणि काय जबरदस्त तिन्ही गोलंदाजांनी सुरुवात केली होती. सचिन अफलातून षटक पाहायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी. तर या विजयाबरोबरच हा संघ